नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही काळापासून आपण सगळेच वोट चोरीच्या आरोपांची चर्चा ऐकतो आहोत. विशेष करून देशातील, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हे सातत्याने वोट चोरी झाली म्हणून आरडाओरडा करत आहेत. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडतो म्हणत या सगळ्याला सुरुवात केली. त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेत निवडणूक आयुक्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आणि वोट चोरी झाल्याचं सादरीकरणच केलं. पण त्यानंतर तो हायड्रोजन बॉम्ब काही फुटलेला नाही, किंबहुना त्याची चर्चाही नाही. मात्र त्यानंतर सगळेच लोक आपापल्या पद्धतीने वोट चोरीचे आरोप करायला लागले. मीडिया ऐकून घेतो आहे, आरोपांची चर्चा होते आहे, वर्तमानपत्रात ते छापून येते आहे. पण खरोखरच वोट चोरी झाली आहे कुठे हे कुणी सांगितलेलं नाही. पण सगळे नेते राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकून धावत सुटले आहेत. मध्यंतरी आदित्य ठाकरे यांनी असंच सादरीकरण करत वोट चोरी कशी झाली आहे याचा कित्ता गिरवला. राहुल गांधींप्रमाणेच त्यांनी वोट चोरीचं समर्थन केलं, ते किती गंभीर आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचे पप्पू होऊ नये असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांना द्यावा लागला. पण आता तर अवघ्या महाविकास आघाडी आणि सोबत मनसेने सत्याचा मोर्चा काढत वोट चोरीचे आरोप केले. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींच्या आरोपांचे समर्थन करावे लागते हे ठीक आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे घटक आहेत, किंबहुना महाविकास आघाडी तयार होण्यात उद्धव ठाकरेंचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांनी वोट चोरीचं समर्थन करणं पटण्यासारखं आहे. भाजपाला, मोदींना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंना वोट चोरीचं समर्थन करावंही लागणार आहे. पण मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याला राहुल गांधींच्या पावलावर पाऊल टाकण्याची आवश्यकता काय असा प्रश्न निर्माण होतो. राज ठाकरे हे तर्कसंगत बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते आपल्या भाषणातून विविध समस्यांवर बोट ठेवतात. त्यावर जे मार्मिक भाष्य करतात ते सगळ्यांना आवडतं. त्यामुळे त्यांची भाषणं ऐकण्यात लोकांना रस असतो. पण त्यांच्यासारख्या नेत्याने वोट चोरीच्या आरोपात कोणताही दम नसताना त्याचं समर्थन करणं आणि त्यासाठी राहुल गांधी देतात तशी उदाहरणं देणं हे पटण्यासारखं नाही. नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर 100हून अधिक लोकांची नोंदणी असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी सत्याच्या मोर्चामधून केला. ते वृत्त सगळीकडे प्रसिद्ध झालंच होतं. त्यातील एकाचा पत्ता सुलभ शौचालय असल्याचंही म्हटलं गेलं होतं. त्यावरून राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली होती की काय बसल्या बसल्या सही घेतली की काय. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय की 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तपत्रांमध्ये नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या निवासावर 130 मतदारांची नोंदणी अशी बातमी प्रकाशित झालेली आहे. सदर बातमी संदर्भात मतदार नोंदणी अधिकारी 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अहवालानुसार ही बाब वास्तवाशी विसंगत असल्याचं स्पष्ट होते. मतदार यादी भाग क्रमांक 300 मध्ये नेरूळ सेक्टर 21, नेरूळ रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप मार्ग, आयुक्त निवास असं सेक्शनचं नाव नमूद आहे. येथे मनपा आयुक्त निवास हे केवळ विभागाचा म्हणजे सेक्शनचा ठळक ओळखचिन्ह म्हणून नमूद करण्यात आलेलं आहे. या यादी भागातील कोणत्याही मतदाराच्या पत्त्यामध्ये वर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचं निवासस्थान असं नमूद नाही. त्यामुळे संबंधित बातमीत नमूद केलेली 130 मतदारांची नोंदणी आयुक्तांच्या निवासावर झालेली आहे. ही माहिती वास्तवाशी विसंगत आहे. मतदार यादी भाग क्रमांक 148 संदर्भात वृत्तपत्रात नमूद करण्यात आलेल्या सुलभ शौचालय विषयक उल्लेखाबाबत तपास करण्यात आला असता सदर ठिकाण 2 मजली असून पहिला आणि दुसरा मजला वास्तव्यासाठी वापरात असल्याचं निदर्शनास आलं आहे. तेथील मतदार हे यापूर्वी त्या ठिकाणी वास्तव्यास होते. मात्र सध्या त्या तिथून स्थलांतरित झालेले असून विविध कार्यपद्धतीनुसार त्यांचं नाव वगळण्याची कारवाई सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र लिहून स्पष्ट केल्यानंतर वर्तमानपत्रात आलेल्या त्या आरोपांचं किंवा राज ठाकरेंनी त्याच्या केलेल्या पुनरुच्चाराचं काय करायचं? याच बातमीवरून लोकांच्या मनात संशय निर्माण झाला होता. त्यात खरं तर ठोस असं काही नाही हे आता स्पष्ट झाले. राहुल गांधी यांनी अशीच काही मतदारांची नावं घेतली होती, पण नंतर त्या मतदारांनी आपली नावं मतदार यादीत आहेत हे कॅमेऱ्यासमोर येऊन सांगितलं.
राज ठाकरे यांनी कांदिवलीतील चव्हाण नावाच्या मतदाराचा उल्लेख केला होता. त्यानेही आपले मुलीचे नव्हे तर आपल्या पत्नीचं वय 100पेक्षा अधिक असल्याचं सांगितलं. मात्र आपण मतदान केलेलं आहे आणि 20-25 वर्ष आपण मुंबईत राहतो आहोत हे त्याने सांगितल्यावर काय झालं त्या आरोपांचं? याचा अर्थ असा आहे की हे सगळे आरोप संशय निर्माण करतात, पण स्पष्टीकरण आल्यानंतर त्यातली हवा निघून जाते. राहुल गांधी या सगळ्या स्पष्टीकरणानंतर तोंडावर आपटले तरी पुढच्या वेळी नवी सादरीकरण करतील. त्यांचे प्रवक्ते नेते राहुल गांधी कसे ग्रेट आहेत हे सांगण्यात मशगूल होतील. पण राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याने असा संशय निर्माण करणारे आरोप करायचे आणि नंतर ते आरोप तोंडावर आपटणार असतील तर त्यात राज ठाकरे यांच्या विश्वासार्हतेचं काय होणार? मतदार बोगस असण्यापेक्षा आरोपच बोगस असल्याचं रोज सिद्ध होत असेल तर त्यातून वोट चोरीचा सगळा फुगाच फुटतो आहे. दुबार मतदारांच्या नावाचं गाठोडं राज ठाकरे यांनी मोर्चात आणलं होतं. त्या मतदारांनी 2 वेळा मतदान केल्याचं सिद्ध झालेलं आहे का? मग त्या कागदांच्या थप्प्यांचं काय करायचं? असे सगळेच प्रश्न आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक पत्रकार परिषद घेत बिहारच्या निवडणुकीबाबत भाष्य केलं. त्यांनी या निवडणुकीत भाजपा NDA यांना मत देऊ नका असं आवाहन केले. देशाला वाचवायचं असेल तर भाजपाला, NDAला, जनता दल युनायटेडला मत देऊ नका असं प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत. प्रकाश आंबेडकर यांना आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार नक्कीच आहे. अगदी त्यांनी कुणाला मत द्यावं हेही सांगायला हरकत नाही, पण ते अर्थात त्यांनी त्यावेळेला सांगितलं नाही. मात्र लोकांनी प्रकाश आंबेडकरांचं ऐकावं आणि भाजपापासून दूर राहावं असं खरोखरच होऊ शकतं का? म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर लोक विश्वास ठेवतील का? बिहार हे मागास राज्य म्हणून ओळखले जातं. मोठ्या प्रमाणावर तिथे दलित मागासवर्गीय आहेत ज्यांच्या मतांचा खूप मोठा वाटा निवडणुकीत असतो. अशा परिस्थितीत खरं तर प्रकाश आंबेडकरांनी भाजपाला किंवा NDAला मतदान करू नका हे सांगण्यापेक्षा आपला उमेदवार उभा करायला हरकत नाही. 2020मध्ये बिहार निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचा पक्ष उतरणार होता, पण तसं काही झालं नाही. मुळात वंचित बहुजन आघाडीची अवस्था महाराष्ट्रात काय झाली हे वेगळं सांगायला नको. उद्धव ठाकरेंच्या सोबत ते गेले होते, पण महाविकास आघाडीत त्यांना कुणी स्थानच देत नव्हतं. मग अशा परिस्थितीत आपल्या पक्षाची स्थिती भक्कम करण्याऐवजी भाजपा NDAला मतं देऊ नका हे सांगण्याचा नेमका फायदा कोणता? एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाबाबत बोलायचं, पण अमुक पक्षाला मतदान करू नका, तमुक पक्षाला मतदान करू नका असं का सांगावं लागतं? जर लोकशाहीला मानता तर लोक ठरवतील कुणाला मत द्यायचं, कुणाला द्यायचं नाही. बरोबर की नाही? तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.